नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रात्रीसाठी गुजराती कढी. त्यासाठी काय साहित्य लागते चला बघूया. मी ते 1 वाटी दही घेतले, स्वादानुसार मीठ, कोथिंबीर थोडीशी, 2 चमचे साखर, मेथी थोड्या, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 काळी मिरी आणि फोडणीचं साहित्य घेतले. जिरा, मोहरी, हिंग, 2 मिरच्या घेतल्यात मी कापून आणि आलं किसून घेतले थोडं. फोडणीसाठी तूप घेतलंय आणि 2 छोटे चमचे बेसन पीठ घेतले. चला आता आपण कढी करायला सुरुवात करूया. पहिले आपण दही फेटून घेऊया, नंतर त्यात बेसन पीठ टाकून फेटून घेऊया. तुम्ही बघू शकता मी इथं दही फेटत आहे. दही चांगलं फेटून झालं त्यात बेसन पीठ टाकायचं. बेसन पीठ टाकून 1 मिनिट चांगलं हलवून घ्यायचं, फेटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की आता एकजीव झाले दही. पण दही आणि बेसन फेटून घेतले, एकजीव केले. आता आपण फोडणी देऊया. मी पहिलीच कढई तापवायला ठेवली होती, आता गॅस मोठा करते. 1 चमचा तूप टाकलंय. कढी तुपात छान लागते. 1 छोटा चमचा तूप टाकलाय. आता गॅस बारीक केलाय. जिरा, मोहरी, हिंग टाकूया. गॅस पूर्ण बारीक केलाय. नंतर आलं, मिरची टाकूया आणि दालचिनी, 2 लवंग, 4 काळी मिरी आणि मेथ्या घेतल्या ते टाकूया आणि आपण चांगलं हलवून घेऊ. स्वाद चांगला उतरेल कढीमध्ये. आपण गुजराती कढी बनवतोय. नंतर आपण जे दही फेटून घेतले ते दही टाकूया आणि लागेल तितकं पाणी घालूया. तुम्हाला कितपत सैल पाहिजे, घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचंय. मी ते पाणी टाकते 1 ग्लास. आता गॅस मोठा करते, कोथिंबीर टाकते, नंतर साखर टाकते 2 चमचे. आणि ह्याला उकळी आली की आपण नंतर मीठ टाकूया स्वादानुसार. कारण उकळी आल्यानंतरच मीठ टाकायचं. आपण दह्याची कढी करतोय, दही फाटत नाही, कढी फाटत नाही, त्याच्यामुळे नंतर आपण मीठ टाकणार आहोत. आता आपण हे एकजीव करून घेऊया. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आपण गुजराती कढी करत आहोत, त्यामुळे ही गोडसर असते जरा कढी. तुम्हाला साखर नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता, पण गुजरातीमध्ये साखर जी असतेच. हिला चांगली उकळी आणायची. नंतर आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचे स्वादानुसार. चला आता एकदा आणखून उकळी काढूया ह्याची. तुम्ही बघू शकता किती छान उकळी फुटली आता कढीला. आता आपण थोडा गॅस बारीक करूया. गॅस स्वादानुसार मीठ टाकूया आणि हलवून घेऊया. अजून 5 मिनिटं ही कढी उकळूया. मग आपली कढी तयार. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. बघा किती सुंदर कलर आला आहे. गुजराती कढी आहे. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कढी बघा किती छान खळखळा उकळतीये. खूप छान वास येतोय कढीचा. घरभरात सुगंध दरवळतोय कढीचा. छान कढी तयार झाली आपली. आता आपली कढी तयार आहे. आता सर्व करूया. तुम्ही बघू शकता आपली कढी तयार आहे. गार थंडीमध्ये गरम गरम कढी प्यायची मजा काय औरच. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.
मी इथे काळा मसाला तयार केला, ताजा काळा मसाला आहे. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर बुक करू शकता, DM करू शकता. एकदा नक्की वापरून बघा हा काळा मसाला. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.